माय सेल्फ दक्ष या चॅनलवर तुमचे मनापासून खूप स्वागत आहे। तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की मी आज कोणत्या विषयावर तुमच्यासोबत चर्चा करणार आहे। तर हो, तुमचं पण बाळ वारंवार रडत असतं आणि आपल्याला समजतच नाही की आपलं बाळ कशामुळे रडतं, याला काय झालंय। बाळ रडणं ही खूप सामान्य गोष्ट आहे। म्हणजे जसे की बाळाचा एखादा हट्ट पुरवला नाही, बाळाला जी वस्तू हवी आहे ती आपण दिली नाही, किंवा बाळाला जे खायला पाहिजे आपण ते त्याच्या हातातून घेतलं, अशा गोष्टी आपण बाळाला दिल्या नाही तर बाळ रडारड करतं, हे खूप सामान्य गोष्ट आहे। पण कधी काळी बाळ सतत रडते, याच्या मागचं काय कारण आहे हे पण जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। किंवा बाळ रडतंय म्हणजे याच्या मागचं कारण आजारच असू शकतं असं पण नाहीये, तर याच्या मागे अनेक कारणे असू शकतात जे की आपल्याला माहीत नाहीये। 5 मुख्य अशी कारणे मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला तर मग जाणून घेऊयात कोणती 5 कारणे आहेत ज्याच्यामुळे बाळ सतत रडत असते। नंबर 1 आहे कपडे घट्ट असू शकतात बाळाचे। म्हणजे आता नवीन फॅशन येत आहेत बाळाच्या कपड्यांच्या, तर आपण वेगवेगळे बेबीसाठी ट्राय करतोय कपडे, पण कधी असं होते की बाळाला कपडे घट्ट होतात आपण घातल्यानंतर आणि आपल्याला समजून येत नाही ती गोष्ट, पण बाळ त्या कपड्यांमुळे अस्वस्थ असते, रडारड करते आणि त्याला आपल्याला सांगता येत नाही की मला कपड्यांचा त्रास होतोय। तर त्यावेळी आपण समजून घ्यायला हवे की बाळाला आपण वेगळे कपडे कोणता तरी ड्रेस घातलाय आणि बाळाला याचा तर त्रास होत नसेल ना, ह्या गोष्टी आपल्या लक्षात यायला हव्या आई म्हणून। हे पण एक कारण असू शकतं, म्हणून मुलांना नेहमी सैल आणि सुती कपडे वापरावे। जर एखादे लहान मूल रोज रात्री एक फिक्स टाईमला रडत असेल तर त्या टाईममध्ये बाळाला पोटात दुखणे हा आजार असू शकतो, म्हणजेच पोटशूळ हा आजार असण्याची शक्यता असते, कारण बाळ रोजच त्या टाईमला रडते। आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला हवे की बाळ कोणत्या टाईमला रडते आणि हे रोजचंच झालंय का, तर आपण डॉक्टरांशी त्याला दाखवायला हवं। हे एक दुसरं कारण झालं। तिसरं आणि महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अतिआहार। हो, अतिआहार तुम्हाला वाटेल की छोटं बाळ दूधच पिते आणि याला अतिआहार असं का म्हणतायत, तर म्हणजे होतं असं की घरात जाणून बुजून जे मोठे सदस्य असतात किंवा नकळत त्यांना असं वाटतं की बाळाचं पोट भरलेलंच नसेल आणि त्याला दूध पाजा किंवा त्याला खाऊ घाला घाईघाईने काहीतरी, कारण त्याचं पोट भरलेलं नाही असं त्यांना वाटत असतं, त्याच्या काळजीपोटीच असतं। पण अशा परिस्थितीमध्ये असं होतं की बाळाचं पोट, त्यामुळे लहान मुलांना पोट फुगणे, अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात, म्हणून बाळाला प्रमाणातच खाऊ घालणे हे पण एक मम्मींनी लक्षात ठेवायचा पॉईंट आहे। चौथं आणि महत्त्वाचं कारण बाळ रडण्यामागचं हे आहे की लहान मुलांची हाडे ही अतिशय नाजूक असतात। थोड्याशा निष्काळजीपणामुळे हाडे सटकण्याचा धोका खूप जास्त प्रमाणात असतो। अशा समस्या जास्त प्रमाणात केव्हा आढळतात, जेव्हा कोणीतरी येऊन अचानकपणे लहान मुलाचा हात ओढणे, पाय ओढणे, मान ओढणे असं जर केलं तर बाळाचे हाड सटकण्याची खूप भीती असते। असं जर झालं तर बाळ न थांबता सतत रडत राहतं, कारण त्याला सांगता पण येत नाही की माझं कुठं दुखतंय आणि मला काय त्रास होतोय, म्हणून इकडे आपल्याला लक्ष देणे खूप गरजेचं आहे। 5वं आणि शेवटचं कारण बाळ रडण्यामागचं ते म्हणजे आईची जीवनशैली। तर हो, आईचं जे खानपान असतं त्याचा डायरेक्ट संबंध बाळाशी असतो, कारण बाळ जे दूध पितं ते आई जे खाते त्याच्यातूनच तयार झालेलं असतं। तर आईने जर जास्त तळलेले पदार्थ खाल्ले किंवा तिखट तेलकट खाल्ल्यानंतर बाळाला गॅसेसचा त्रास होऊ शकतो, पोटदुखीचा पण त्रास होतो, म्हणून आईने जेवण व्यवस्थित केलं पाहिजे, तळलेले आणि तिखट पदार्थ कमी प्रमाणात घेतले पाहिजे। तशी तर अनेक कारणे असू शकतात बाळ रडण्याची, पण हे 5 मुख्य कारणे आहेत ज्याच्याकडे जास्त प्रमाणात लक्ष दिले जात नाही, पण हे खूप महत्त्वाची कारणे आहे। बघा, तुम्ही आपलं बाळ जर सतत रडत असेल तर याच्यातील एखाद्या कारणापैकी का रडते का आणि त्याच्यावर काय आपल्याला उपाय करता येईल हे आपण बघू शकतो। हा व्हिडिओ मी मैत्रिणींना मदत करण्यासाठीच बनवलेला आहे की आपलं बाळ रडतंय तर का रडतंय आणि त्याच्यावर कसं लक्षात घेऊन उपाय करता येईल। व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। परत भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन, एक नवीन विषयावर चर्चा करायला। तोपर्यंत बाय।